हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. मी संघवी राजवर्धन. गोमंतक डिजिटलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण रोज सकाळी लाईव्ह येत असतो गोमंतकच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून आणि आपल्या दैनिकामध्ये ज्या काही महत्त्वाच्या बातम्या आलेल्या आहेत त्याचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करत असतो. तर आज आपण लाईव्ह आलेलो आहोत आणि आज आपल्या दैनिकातल्या बातम्या ज्या काही आहेत त्या मी थोडक्यात तुम्हाला सांगते. पर्यटकांसाठी आणि गोवेकरांसाठी एक चांगली बातमी आहे ती म्हणजे की राज्याचं पर्यटन विभाग जे आहे ते आता सार्वजनिक दक्षता ॲप लॉन्च करणार आहे आणि या ॲपच्या माध्यमातून जे कोणी पर्यटक गोव्यामध्ये येणार असतील किंवा जे प्रवासी असतील तर त्यांना पर्यटनाच्या दृष्टीने काही तक्रारी मांडायच्या असतील, काही सुचवायचं असेल तर त्या ॲपच्या माध्यमातून ते नोंदवू शकतात किंवा सुचवू शकतात. तसंच गोव्यातले जे पर्यटक आहेत त्यांना बऱ्याच गोष्टी फेस कराव्या लागतात. मग वाहनाच्या बाबतीत असतील किंवा प्रवासाच्या ज्या दृष्टीनं असेल तर बऱ्याचशा तक्रारी प्रवाशांच्या असतात, येणाऱ्या पर्यटकांच्या असतात. त्यामुळं पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी हे ॲप लॉन्च करणार असल्याचं काल जाहीर केलं आहे आणि हे ॲप आता आहे ते डिसेंबरच्या अखेरीस सुरू होणार असल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये महत्त्वाचं हॉटेल्सची पूर्ण लिस्ट असणार आहे. गोव्यामध्ये जे हॉटेल्स आहेत तर त्यांची पूर्ण लिस्ट असणार आहे आणि ती लिस्टनुसार तुम्हाला हॉटेल बुक करायचं असेल तर ते सुद्धा सोयीचं पडणार आहे आणि आपल्या सोयीसुविधानुसार आपण ते बुक करू शकणार आहे. तर ही एक चांगली गोष्ट आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जर हे ॲप लॉन्च झालं तर जे काही बेकायदेशीर आता निवासी सुरू आहेत किंवा लॉजिंग बोर्डिंग असेल किंवा वेगवेगळे हॉटेल्स सुरू आहेत जे बेकायदेशीर तिकडं व्यवसाय किंवा धंदा सुरू आहे तर अशा हॉटेल्सवर सुद्धा आळा बसणार आहे आणि एक चांगल्या पद्धतीचा पॅटर्न या ॲपच्या माध्यमातून लॉन्च होणार असल्याचं असं समजतं आहे. आणि काल पत्रकार परिषदेमध्ये पर्यटन मंत्र्यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळं हे जर ॲप आलं तर बऱ्याच गोष्टी सोप्या होणार आहेत पर्यटकांसाठी. दुसरी महत्त्वाची बातमी आहे, गोव्याचे मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत. त्यांनी नागरिकांना तक्रार करता यावी यासाठी तक्रार पोर्टल सुरू करणार असल्याचं सांगितलं होतं आणि लवकरच ते सुरू होणार आहे. तर यामध्ये जे कोणी कर्मचारी असतील सरकारचे तर ते कर्मचाऱ्यांच्या संदर्भात काही माहिती असेल किंवा काही गोष्टी असतील त्यांना सूचना द्यायच्या असतील तर त्या ॲपच्या पोर्टलच्या माध्यमातून देता येणार आहेत. आणि काँग्रेसचे जे माजी अध्यक्ष आहेत गिरीश चोडणकर तर त्यांनी यावरती आवाज उठवलेला आहे. मुख्यमंत्र्यांना ते म्हणत आहेत की मुख्यमंत्री जर सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करू पाहत आहेत म्हणजे जे नागरिक सरकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधात तक्रार नोंद करतील त्या पोर्टलवरती तर फक्त सरकारी कर्मचारी नसावेत तर ते भ्रष्ट मंत्रीसुद्धा असावेत. भ्रष्ट मंत्र्यांच्या बाबतीतसुद्धा असा काही निर्णय घेता येत असेल तर सरकारनं तो घ्यावा असं गिरीश चोडणकर यांचं मत आहे. आणि पुढची बातमी आहे, गोव्याचे जे तरुण वर्ग आहे जे जॉबसाठी सध्या सर्च करत आहेत तर त्यांच्यासाठी 8 नोव्हेंबर रोजी मेगा जॉब फेअरचं आयोजन करण्यात येत आहे. आणि राज्याचे कामगार आणि रोजगार मंत्री आहेत बाबूश मोन्सेरत त्यांनी ही घोषणा केली आहे, ही माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळं 8 तारखेला बऱ्याच जणांना जॉबच्या संधी मिळू शकतात. त्यामुळे तरुण वर्गानं याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे आणि 8च्या त्या मेगा जॉब फेअरला हजेरी लावणं गरजेचं आहे. आता आपण दुसरी महत्त्वाची बातमी पाहूयात, दाबोळीचं विमानतळ. आपण पाहिलं मोपा आणि दाबोळी विमानतळ हे गेले अनेक महिने आपण त्या बाबतीतल्या बातम्या आहेत त्या देतो आहोत. तर मोपा विमानतळ येतं आहे त्यामुळं दाबोळीचं अस्तित्व नेमकं काय असणार आहे यावर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. ते बंद होणार का, त्याला बंद कुलपाचं स्वरूप येणार का, अशा पद्धतीच्या बऱ्याच गोष्टी होत होत्या. मात्र काल पत्रकार परिषद झाली आणि यामध्ये केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री VK सिंग आणि तसंच मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, वाहतूक मंत्री मॉविन गुदिनो आणि पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांची पत्रकार परिषद झाली. आणि यामध्ये त्यांनी सांगितलं की दाबोळीचं जे अस्तित्व आहे ते अबाधित ठेवणार आहे. जवळपास 20-22 देशांशी संपर्क येत होता आणि वाहतूक एअर वाहतूक जी काय असेल तर ती होत होती. आणि याच पद्धतीनं मोपा जर होत आहे तर पूर्ण जी वाहतूक आहे किंवा जे काही विमानाच्या सोयीसुविधा आहेत तिथंसुद्धा असणार आहेत आणि यासुद्धा विमानतळावरती असणार आहेत. कारण याच्या आधी दाबोळीचं जे विमानतळ आहे तिथं जवळपास 20 आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शहरांबरोबर ते जोडलेलं आहे आणि सोयीसुविधानुसार आपण
तिकडे सगळं मूव ऑन करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. मात्र दाबोळी जे विमानतळ आहे तिथं विमानतळ ते आहे ते सुरूच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं दक्षिण गोव्यातल्या अनेकांना दिलासा मिळाला आहे. मोपामुळं दाबोळीवरचं जे काही विमान वाहतूक तिकडं वळवली जाते का, किंवा अशी जी भीती दक्षिण गोव्यातल्या व्यावसायिकांमध्ये होती ती थोडीशी आता म्हणजे कमी झालेली आहे असं म्हणू शकतो आपण. कारण केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंग यांनी याबाबतीत जे स्पष्टीकरण दिले त्यामुळे अनेकांचा जीव आता भांड्यात पडलेला आहे. मांडवी पूल नवीन जो आहे तो वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलेला आहे. मात्र आता सध्या टेस्टिंग सुरू आहे आणि हा पूल आहे ते 2 म्हणजे आजपासून 22 नोव्हेंबरपर्यंत 20 दिवस म्हणजे आज रात्रीपासून 20 तारखेपर्यंतच्या रात्रीपर्यंत 10 ते म्हणजे रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत बंद करण्यात आलेला आहे. या काळात पुलाची तपासणी आणि जे काही दुरुस्तीचं काम आहे ते केलं जाणार आहे. त्यामुळं पुलावरची जी काही अवजड वाहनं आहेत ती अटल सेतूवरून हलवली जात आहेत आणि जी हलकी वाहनं आहेत ती जुन्या मांडवी पुलावरून वळवण्यात येणार आहेत. त्यामुळं या संदर्भातली नोट आहे ती तुम्ही लक्षात ठेवा. दिवसाचा हा पूल अवजड तसंच हलक्या वाहनांसाठी उपलब्ध असणार आहे. आणखी एक महत्त्वाची बातमी आहे ते पे पार्किंगमध्ये. म्हणजे आपण पाहिलं तर मनपाच्या लोगोचा वापर करून पणजीमध्ये सर्रास आता लूट होताना पाहते आणि ही आजची बातमी आहे. कंत्राटदाराला त्या संदर्भात नोटीस दिलेली आहे. पणजी महापालिका क्षेत्रामध्ये जे पे पार्किंग होतं त्याचा जो कंत्राटदार आहे सोहन जुवारकर त्याच्या आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधात वाहन चालकांच्या अनेक तक्रारी आहेत. महापालिकेचा लोगोचा गैरवापर करून वाहन चालकांना धमकावतात आणि त्यामुळं महापालिकेमध्ये हे सगळा संदर्भ आल्यानंतर आता या सगळ्या गोष्टी महापालिकेचा लोगो असेल किंवा महापालिकेचं नाव वापरणं असेल तर हे त्वरित थांबवा असं सांगितलेलं जात आहे. या संदर्भात कठोर निर्णय घेऊ असं आयुक्तांनी सांगितले. महापालिकेचा लोगो तसंच टी शर्ट महापालिकेचं नाव असलेलं तसंच ओळखपत्र टोपी असं घालून कंत्राटदार जे आहेत ते सध्या जे प्रवासी आहेत किंवा जे पे पार्किंग करून तिथं पार्किंग करतात तर अशांना फसवलं जातं आणि या संदर्भात आपण नोटीस काढून जो काही कठोर निर्णय आहे तो घेणार असल्याचं आयुक्तांनी सांगितलेलं आहे. नुकतीच आपण पाहिली मागच्या महिन्यात सौर ऊर्जा बोट आहे ती सुरू झालेली आहे. ही बोट पणजीपासून चोडणपर्यंत चालणार आहे आणि आपण पाहिलं तर तेव्हा चार्जिंगचा पॉईंट या बोटवर करण्यात आला नव्हता. त्यामुळं चार्जिंग पॉईंट दोन्ही साईडला म्हणजे पणजी आणि दुसरं म्हणजे चोडण साईडला चार्जिंगचा पॉईंटची सुविधा केल्यानंतरच ही बोट नियमित सेवेत येणार असल्याचं सांगितलं गेलं होतं. तर आत्ता चार्जिंगची सुविधा तयार केली जाते आणि चोडण ते म्हणजे पणजी हा जो मार्ग आहे त्या मार्गावरती आता ही सौर बोट आहे ती चालणार आहे आणि तरंगती जेटी जर तिथं आली याच महिन्यात ती येणार आहे तर त्यावेळेला ही सगळी सुविधा आहे ती सुरू केली जाईल, सेवा सुरू केली जाईल असं सांगण्यात आलेलं आहे. सौर ऊर्जा ही जी बोट तयार करण्यात आली होती त्याला जवळपास 4 कोटी रुपये खर्च करण्यात आला होता आणि 2 इलेक्ट्रिक मोटर यामध्ये बसवण्यात आल्या होत्या. 130 किलोवॅट असलेल्या या मोटरची क्षमता होती आणि 130 किलोवॅट असलेल्या बॅटरीद्वारे 40 किलोवॅट प्रतितास ऊर्जा मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळं चार्जिंगचे पॉईंट उपलब्ध झाल्यानंतरच ही जी बोट आहे ती सुरू होणार होती. तर लवकरच आता ही बोट सुरू होते आणि त्या दृष्टीनं यंत्रणा आता सज्ज झालेली पाहायला मिळते. तसंच अंजुणेमधला जो शापोरा किल्ला आहे त्याचं आता सध्या नूतनीकरण होणार आहे आणि त्यासाठी जो काही खर्च आहे तो सुद्धा काढण्यात आलेला आहे. जवळपास 2.64 कोटी रुपये जे आहेत ते खर्च करणार असल्याचं नूतनीकरणासाठी सांगण्यात येतं आहे. आणि शापोरा किल्ल्याचं आपण अवस्था पाहिली तर थोडीफार पडझडीला आलेला हा किल्ला आपण पाहिला असेल तर आत्ता त्याचं नूतनीकरण होतं, ही एक चांगली गोष्ट आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे प्रवाशांसाठी गोव्यातल्या तसंच बाहेरून येणाऱ्या प्रवाशांसाठी.
सध्या रस्ता सुरक्षा सप्ताह सुरू आहे आणि या काळात वाहतूक पोलिसांनी मोटार वाहन कायद्याच्या वेगवेगळ्या नियमांचं जे उल्लंघन त्यांनी केलेलं आहे अशांवर कारवाई केली आहे. जवळपास 7,483 वाहन चालकांवर सध्या कारवाई केलेली आहे आणि त्यातले 1,681 चालकांचा परवाना आहे तो निलंबित करण्याची शिफारस आहे ती वाहतूक विभागाकडे केलेली आहे. हेल्मेट न वापरणं असेल किंवा ट्रिप्सी जाणं असेल किंवा जे काही नियम आहेत ते तोडल्याप्रकरणी ही सगळी कारवाई केलेली आहे. जवळपास पाहिलं तर हेल्मेट न वापरल्यानं 1,036 दुचाकीस्वार आहेत त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. 60 जे आहेत चालक ते मद्यप्राशन करताना सापडलेले आहेत. मद्यप्राशन करून तुम्ही कोणत्याही प्रकारचं वाहन चालवू शकत नाही आणि सध्या गोव्यामध्ये हा कडक नियम केलेला आहे. येणारे पर्यटक असतील तर त्यांनी या गोष्टींकडे लक्ष देणं आत्ता सध्या गरजेचं आहे. सध्या 7,483 चालकांवर आत्तापर्यंत कारवाई केलेली आहे. सध्या ऊन वाढतं आहे, आता हिवाळा सुरू झाला आहे आणि ऊन वाढतं आहे त्यामुळं गोव्यातलं ऊन हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. तर कोंढामधलं 30 उसगाव आहे तिथं प्रवाशांची गैरसोय होते. अनेक ठिकाणी हा प्रॉब्लेम असणार आहे. या संदर्भातले आपले जे काही ऑथराईज पर्सन आहेत त्यांना नक्की तुम्ही सांगा, कारण आपण प्रवासासाठी बाहेर पडत असतो आणि अशा वेळेला जे आपलं बसस्थानक असतं तिथं आपल्याला बसण्याची पण सोय किंवा सुविधा तिथं उपलब्ध नसते. तर अशा बरेचसे बस स्टँड्स आहेत की जिकडे हा प्रॉब्लेम आहे. आता 30 उसगावमध्ये सुद्धा प्रॉब्लेम आहे. छोटी जी दुकानं असतात किंवा तिथं छोटी झाडं वगैरे काय असतात तर अशाचा आधार घेऊन आपण तिथे थांबत असतो. तर अशा वेळेला प्रवाशांना ये-जा करताना त्रास होऊ शकतो. तर याकडे सुद्धा लक्ष देणं आता गरजेचं आहे. प्रशासनसुद्धा याकडं लक्ष देऊन जे बसस्थानक आता मोडखळीस आलेले आहेत बऱ्याच ठिकाणी, इव्हन पणजी शहरामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी जे रिक्वे आहेत, बस स्टँड आहेत, जिथे बस स्टॉप आहेत तर ते मोडखळीला आलेले पाहायला मिळतात आणि अशा ठिकाणी आता सरकारनं लक्ष देणं गरजेचं आहे. स्थानिक असतील, नागरिक असतील तिथं तर त्यांनी याकडं लक्ष देणं गरजेचं आहे, कारण आता उन्हाळा सुरू होतो आहे आणि याचा त्रास बऱ्याच जणांना होणार असल्याचं कळतं आहे. सध्या ह्या काही अशा बातम्या होत्या. आपण रोज 9च्या दरम्यानी लाईव्ह येऊ आणि या लाईव्हच्या माध्यमातून आपण दैनिकामध्ये ज्या काही बातम्या आलेल्या आहेत त्यांचा आढावा आपण घेऊयात थोडक्यामध्ये. तुम्हाला आणखी काही वेगळ्या बातम्या ऐकायच्या असतील, पाहायच्या असतील तर त्या नक्की आम्हाला तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. आणखी काही अपेक्षित असेल तर ते सुद्धा कळवा, आम्ही ते तुमच्यापर्यंत नक्की आणू. आज गोमंतकच्या फेसबुकच्या लाईव्हच्या माध्यमातून आपण या बातम्या पाहिल्या. गेले अनेक दिवस आपण लाईव्हच्या माध्यमातून हे सगळं पाहतो आहोत. उद्या याच वेळी पुन्हा आपण भेटू. 9 ते 9:30मध्ये आपण बातम्या ज्या काही आहेत, बातम्याच्या अपडेट्स काही आहेत आणि त्याबद्दल तुमचं सध्याचं मत काय आहे ते सुद्धा तुम्ही आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. आता आपण इथे थांबूया, पुन्हा भेटूया याच वेळेला. तोपर्यंत नमस्कार.